सो काही मी थोड्या दिवसापूर्वी गेलो होतो गोकर्ण महाबळेश्वरला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रावण हा शंकराचा किती मोठा भक्त होता. त्याने तपश्चर्या करून शंकराकडून त्याचं हृदय मागितलं, ते त्याला स्थापन करायचं होतं श्रीलंकेमध्ये. आणि ते शंकराने फक्त एकच अट घातली होती, हे जर तू रस्त्यात कुठेही जाता ठेवलंस तर ते तिथे स्थापन होऊन जाईल. आणि ते घेऊन जाणं हे बाकीच्या देवी देवतांना मान्य नव्हतं. सो त्यांनी सहाय्यता घेतली आपल्या गणपती बाप्पांची आणि गणपती बाप्पा तिथे आपले लहान ब्राह्मणाचे वेश घेऊन गेले, ज्या रस्त्याने रावण चाललेला होता. आणि रावणाला संध्याकाळची त्याची पूजा पूर्ण करायची होती. सो त्याने त्या लहान ब्राह्मणाला बघितलं आणि त्याला ते त्यांच्या हातात ते हृदय होतं. ते हृदय ॲक्च्युली झाकलं होतं कपड्याने आणि ते त्यांनी बाल ब्राह्मणाच्या हातात दिलं आणि ते गेले आपली पूजा आरंभ करायला. आणि खूप वेळ वाट बघितली तरी रावण परत आला नाही, म्हणून गणपती बाप्पाने ते ठेवून दिलं जमिनीवरती आणि ते तिथे स्थापन झालं. रावणाने त्याला खूप काढण्याचा प्रयत्न केला, पण ते तिथून निघालं नाही. आणि रागाच्या भरामध्ये रावणाने आपली गदा गणपतीच्या डोक्यात मारली आणि त्याला बरोबर इथे